बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण सोनं चांदी पाठोपाठ आता इंधनाचे दरही कडाडलेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे ही दरवाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोलचे नवे दर सध्या 106.50 पैसे इतके तर 106.54 रुपये प्रति लिटर इतके। मुंबईत डिझेलचे दर हे 93 रुपयांच्या घरात सध्या गेलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, सोन्या चांदीच्या पाठोपाठ इंधनाचे दरही सध्या मुंबईत वाढले, काय अधिक माहिती? नक्कीच आपण पाहतोय की ज्या पद्धतीने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आव्हानानंतर आता त्या ठिकाणी इंधनाचे दर असेल त्यासोबतच सोन्याचे आणि कच्च्या तेलाच्या दरामध्ये ही वाढ होताना पाहायला मिळते। यापूर्वी आपण काल पाहिलं तर जी गॅसच्या दरात सुद्धा त्या ठिकाणी 2 रुपयांनी वाढ झाली आहे आणि या मागोमाग आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये सुद्धा वाढ ही झाल्याचं पाहायला मिळते। पेट्रोलच्या दरामध्ये 3 रुपयाची वाढ झाली असून डिझेलच्या दरामध्ये सुद्धा 3.11 ची वाढ ही झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे जे पेट्रोल यापूर्वी 103 रुपये प्रति लिटर मिळत होतं ते आता 106.50 ने प्रति लिटर मिळताना पाहायला मिळेल। त्यासोबतच डिझेल सुद्धा यापूर्वी 90 रुपये प्रति लिटरने मिळत होतं ते आता 93 रुपयापर्यंत प्रवाशांना ज्याचे मोजावं लागलं। त्यामुळे याचा फटका हा आता मुंबईकरांना कुठेतरी बसताना पाहायला मिळेल। त्यामुळे महागाईचा भडका आता हा मुंबईत उपटचं काही सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आता आणखीन कोणकोणत्या वस्तूंची किमती या ठिकाणी आणखीन वाढतायत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे। जय, मात्र एक महत्वाचा मुद्दा, जसं आपण पाहिलं की काल सीएनजीच्या दरातही वाढ झाली होती, आज पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। ही दरवाढ आणखी होऊ शकते का येत्या काळात? नक्कीच दरवाढ ही आणखी होण्याची शक्यता त्या ठिकाणी दाटपणे वर्तवली जात आहे। कारण की एकीकडे आपण पाहिलं तर इंधनाचा वापर हा कमी करा असं आव्हान नागरिकांना मुंबईकरांना किंवा मग भारतीय नागरिकांना केलेलं आहे। त्यामुळे आता एकूणच त्या ठिकाणी आता नागरिक इंधनाचा वापर हा कमी करतोय, मात्र वापर कमी करताना त्या ठिकाणी या दरवाढीला सुद्धा मुंबईकरांना सामोरे जावं लागत आहे। त्यामुळे हे दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता सुद्धा त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। निश्चित जय, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर हे सध्या वाढल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत पेट्रोलचे नवे दर हे आता लागू झालेले आहेत, तर सोनं चांदी पाठोपाठ इंधन हे वाढल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच आवाहन केलं होतं की इंधनाची बचत करा, शक्य तितक्या इलेक्ट्रिक व्हेकलनं प्रवास करा, त्याचबरोबर सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करण्यावर भर द्या, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। त्यानंतर आता इंधनाचे दर हे कडाडल्याचं पाहायला मिळतंय। सोना चांदी पाठोपाठ इंधनाचे दरही कडाडलेत। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आज पाहायला मिळतंय। तर पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3 रुपये 11 पैशांनी महागलेलं आहे। तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्यामुळे याचा परिणाम सध्या भारतातही झाल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे। मुंबईत पेट्रोलचे नवे दर हे 106 रुपये 50 पैसे तर त्याबरोबरच 106 रुपये 54 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। मुंबईत डिझेलचे दर हे 93 रुपयांच्या घरात गेलेत। एप्रिल 2022 नंतर पहिल्यांदाच पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे। बात नहीं कि कोई परेशान नहीं है, चाहे बड़ा हो या छोटा हो। बड़े लोगों की तो बात अलग है, उनका तो अलग चल जाता है, लेकिन हम जैसे बंदों का बहुत। तर या दरवाढीचा परिणाम सध्या वाहन चालकांवर होताना पाहायला मिळतोय। बहुत ज्यादा दूध पे बढ़ गया, दूध पे पैसे बढ़े, बहुत चीजों पे पैसे बढ़े। अब इसमें बजट इतना खराब हो जाता है हमारा, इतना कमाई हमारी उतनी है, उससे ज्यादा नहीं है। जो भी कमाएंगे चाहे 1000 कमाए या 2000 कमाए, उससे ज्यादा लेके जाएंगे नहीं। बजट हमारा उतना ही होता है। एक टाइम था जिस टाइम पे हम लोग कुछ पैसे बचा लेते थे, आज के टाइम पे बचता नहीं है। आप मानो ना मानो, मैं यूँ कहोगे तो ऐसे, ये गाड़ी अगर यहाँ खड़ी है तो इस वजह से खड़ी है कि मैं वहां पे 50 रुपए नहीं दे पाया हूँ। किसी को फोन करके बुलवाया है कि 50 रुपए दे देने के लिए, क्योंकि मेरा पेटीएम में है, पेटीएम काम नहीं कर रहा है और मेरे पर्स में पैसे हो गए खत्म। 200 रुपए 253 रुपया है, वो दे दिया, बाकी के पैसे नहीं दे पाया। तो किसी को बुलवाया तो दिया है। तो ये वो वाली बात है कि पैसे होते सोते भी आदमी कुछ नहीं कर सकता। तर
तर सोनं चांदी पाठोपाठ इंधनाचे दर कडाडल्यानं आता वाहन चालकांना याचा मोठा फटका सुद्धा बसत असल्याचं पाहायला मिळतंय। काल मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ झाली होती, त्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय।